नमस्कार. जी टीव्ही न्यूज मराठीच्या रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. मी विलास महले. घाटंजी नगर परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आणि अपेक्षित उमेदवारी न मिळाल्याने अनेकांनी पक्ष बदल केला. यामध्ये काँग्रेस पक्षालाही सामोरे जावे लागले. काँग्रेस पक्षाकडून परेश कारिया यांना नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित करण्यात आले. नगराध्यक्षपदाची उमेदवारी दाखल केल्यानंतर परेश कारिया यांनी त्यांच्यावर आजपर्यंत विरोधकांनी ज्या काही टीका केल्यात त्या सर्व टीकेला सडेतोड उत्तर देत काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली. नगराध्यक्षपदाचे उमेदवार परेश कारिया हे जी टीव्ही न्यूज मराठी सोबत बोलत होते. पाहूया. नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून आपल्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी बहाल झाली आहे. आपल्याला उमेदवारी बहाल झाल्यानंतर काँग्रेस पक्षामध्ये याआधी नगर अध्यक्षपदासाठी जे काही इच्छुक होते त्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळत नाही असं दिसताच त्यांनी बंडखोरी केली आणि ते इतर पक्षात गेलेले आहेत. तर त्यांनी केलेल्या बंडखोरीचा तुमच्या पक्षाला या निवडणुकीत काही फटका बसेल का? तर तुमच्या नगराध्यक्ष पदाला काही त्याचा धोका निर्माण होईल का? काँग्रेस पक्षाने जे माझ्यावर विश्वास ठेवून मला तिकीट दिली त्याबद्दल काँग्रेस पक्षाचा मी आभार मानतो. माननीय मोघे साहेबाचा, प्रतिभाताई धानोरकरचा आभार मानतो. आणि जे काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते सगळ्याची जी इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. एक काँग्रेस पक्षाने मला जी सीट दिली त्याचा विश्वास ठेवून मी जनतेची सेवेत सदैव हजर राहील एवढं बोलतो. दुसरा एक प्रश्न असा आहे, तर काही विरोधकांकडून आपल्यावर एक अशिक्षित म्हणून ठपका ठेवला गेलेला आहे. तर याबद्दल तुम्ही काय उत्तर देणार त्यांना? जे अशिक्षित म्हणून माझ्यावर ठपका ठेवलेला आहे, आज अशिक्षित असतो तर मला 10 वर्ष नगर परिषदेचे नगरसेवक पद, उपाध्यक्षपद मी भोगलेलं आहे. ते जनतेला सर्व माहीत आहे. आणि अशिक्षित जे सुज्ञ राहूनही जे अशिक्षित म्हणत आहे मला, ते सुज्ञ राहूनही त्यांनी का केलं आणि मी का केलं हे जनता निर्णय घेईल. नगर परिषदच्या या निवडणुकीमध्ये म्हणजे आता या नगराध्यक्षपदाचे आपण उमेदवार आहे, आपल्या आधिपत्याखाली ही निवडणूक लढणार आहे आणि त्याचा 10 आपले 10 प्रभाग आहे, 20 मेंबर आहे, यांच्यावर फरक पडणार आहे. तर काँग्रेस पक्षाला निवडून येण्याचे किती विश्वास आहे तुम्हाला? मला 100% जनतेवर विश्वास आहे. तर पूर्ण बहुमताने निवडून देईल. तुम्ही आपल्याला कौल दिला काँग्रेस पक्षाला, तर घाटंजीच्या विकासाच्या दृष्टीनं सगळ्यात पहिलं आपलं कुठलं पाऊल आपण उचलणार? सगळ्यात प्रथम मी एक रुग्णवाहिका निशुल्क सेवा राहील त्याची, आणि साफसफाई जे घनकचऱ्याचा व्यवस्था आहे ते सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आरोग्याच्या हिशोबाने. आणि रोड, नाल्या जेही काही असेल जनतेचं कामं ते बिलकुल तात्कालीन निकाली लागेल. संकेतसह विलास महले, जी टीव्ही न्यूज मराठी, घाटंजी, यवतमाळ. रणसंग्राम निवडणूक विशेष बातमीपत्रात इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.